खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई अध्यक्ष काँग्रेस यांनी एक रॅली काढण्यात आलेली आहे। ताई, संविधान गौरव मोर्चा काढण्यात आला, काय सांगाल? संविधान गौरव मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय सांगाल? संविधान गौरव यात्रा काढलेली आहे आणि या कुर्ल्याच्या पासून आम्ही यात्रा सुरू करतोय। आम्ही शेवटी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते संपवणार आहोत। पण आमचा प्रयत्न या माध्यमातून हे आहे की या देशाचं संविधान टिकलं गेलं पाहिजे। त्याला जास्त प्रमाणामध्ये ज्या तऱ्हेने त्याचं आता आपण बघतो आहोत त्याचं उल्लंघन करण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात, तर त्याला छेडण्याचं काम करत आहेत, त्याला संविधानाला छेद देण्याचं काम करत आहेत, त्यांच्या विरुद्ध आमची लढाई आहे। आम्ही सांगत आहोत की संविधान म्हणजे जे आहे ते त्याचा गौरव तर केला गेला पाहिजे, पण ते वाचवलं पाहिजे आणि त्याला वृद्धिंगत केलं पाहिजे। दुर्दैवाने बघतो आम्ही काही पक्ष जे आहेत ते सातत्याने जे आहे संविधानाला छेद देण्याचं काम करत असतात। संविधानाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आज निवडणूक आयोगावर एवढे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। आज एकाच व्यक्तीची 103 ठिकाणी नाव आहेत। आज 11 लाख मतं जी आहेत ती दुबार आहेत। आज स्वतः भाजपाचे अध्यक्ष सांगतात की काही अधिकारी बसून त्या ठिकाणी याद्या तयार करतात। म्हणजे भाजपाचे अध्यक्ष भाजपाचे मंत्री आशिष शेलार सांगतात, म्हणजे निवडणूक आयोगामध्ये कोणाचा हस्तक्षेप त्या ठिकाणी चालू आहे, जेव्हा की निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे। त्या व्यतिरिक्त आपण बघितलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची विटंबना झाली, त्याला सपोर्ट करणारी मंडळी कोण होती? ही दुर्दैवाची गोष्ट आहे। माझं सांगणं आहे की लिंग, त्या ठिकाणी जात पात प्रांत याच्या नावावरती कुठलाही भेदभाव करता येणार नाही असं बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितले। अपेक्षा तीच आहे की ब्युरोक्रेसी आपलं काम करेल, पार्लमेंट आपलं काम करेल, मीडिया आपलं काम करेल आणि त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आपलं काम करेल। सगळ्याला प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम जर कोणी केलेलं आहे तर या लोकांनी केलेलं आहे। आज पक्ष तुटतात, ब्युरोक्रेसी कोणाच्या अंडर काम करते सगळ्यांना माहिती आहे। आज कोणी सांगतं माझ्याकडे चावी आहे तिजोरीची, कोण सांगतं तिजोरीचे मालक आम्ही आहे। ही तिजोरी महाराष्ट्राच्या जनतेची आहे, हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत। दुर्दैवाने या सगळ्यांवरती जे आहे एक नियंत्रण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, पण तो थांबला पाहिजे। म्हणून आज संविधान गौरव यात्रेच्या माध्यमातून आम्ही बोलत आहोत। संविधान धोक्यात आहे असा फेक नेरेटिव्ह काँग्रेस पसरवत आहे असं अमित साटम म्हणतात। मी तर पुराव्यासकट दिले तुम्हाला उदाहरणं, मी पुराव्यासकट दिले ना उदाहरण। आज कशावरून बोलतात? आणि अमित साटम साहेब ज्यांच्या मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल ते कशा तऱ्हेने बोलतात। मग ते महिलांशी कसे बोलतात, ते हॉकर्सशी कसे बोलतात, ते अधिकाऱ्यांशी कसे बोलतात। ते संविधान मानतात का? ते लोकशाही मानतात? मग ते विरोधी पक्षांना पण निधी देतील। आज काय निधीचं चाललंय? स्वतःच्या तिजोरी असल्यासारखे वागवायला लागलेत आणि अमित साटमजींनी बोलूच नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर जेव्हा विटंबना होते तेव्हा कुठला पक्ष सपोर्ट करायला येतो? का त्याच्यावर कारवाई होत नाही? का मंत्री महोदय बोलत नाही? देशाचे प्राईम मिनिस्टर बोलत नाहीत? प्रीहॅम्बल जेव्हा होतं निघतं जेव्हा संसदेचं ओपनिंग होतं 2 शब्द तुम्ही गाळता का? गाळता प्रीहॅम्बल मधले, उद्देशिकेमधले। आणि जेव्हा उद्घाटन होतं तर महामहिम राष्ट्रपतीला का बोलवत नाही संसदेच्या उद्घाटनाला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना। महिला आहेत म्हणजे तुम्ही काय मानता? जात धर्म प्रांत लिंग याच्यावर तुम्ही भेदभाव करता? बिलकुल करू नका। शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये देखील दुबार मतदारांची नावं सापडली आहेत। बिलकुल 11 लाख दुबार मतं सापडली आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये लोकांनी ऑब्जेक्शन उचलले आहेत। काही लोकांची नावं नाहीत आणि काही लोकांची नावं 103 वेळा आहेत यादीमध्ये। म्हणजे स्वतः भाजपाचे अध्यक्ष भाजपाचे मंत्री सांगतात की भ्रष्टाचार चाललाय। मग या निवडणूक आयोगावर कोणाचं नियंत्रण आहे? कोण निवडणूक आयोग चाललं? स्वायत्त आहे का निवडणूक आयोग? 10-10 हजार मतं एका वॉर्ड मधली केली पुराव्यानिशी सांगते, असंच बोलत नाहीये। मी डॉक्युमेंट देते, हे बरोबर नाहीये। तुम्ही निवडणुका रीक करता, मॅनेज करता, लोकांच्या लोकशाहीशी खेळता, संविधानाशी खेळता, हे बिलकुल चालणार नाही। धन्यवाद मॅडमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन सुशांत घाग सोबत मयूर राणे, साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।